दहशतवादी बैसरन खोऱ्यात ड्रोनद्वारे हल्ला करणार होते सूत्रांची माहिती, परंतु स्थानिकांच्या वर्दळीमुळे ड्रोन हल्ल्याचा कट हुकला। भारतामध्ये 16 पाकिस्तानी यूट्यूब चॅनल्सवर बंदी, खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती प्रसारित केल्याबद्दल बंदी। डॉन न्यूज, समा टीव्ही, जिओ न्यूजसह 16 यूट्यूब चॅनल्सचा समावेश। 5 लाखाहून अधिक पाकिस्तानी महिला भारतात, भाजपचे खासदार निशिकांत दुबेंचं खळबळजनक ट्विट। 5 लाखाहून अधिक महिलांना भारतीय नागरिकत्व नाही, दुबेंचा मोठा खुलासा। मुंबईतील 17 पाकिस्तानी नागरिकांची ओळख पटली, सर्व 17 पाकिस्तान्यांना एक्झिट परमिट जारी। लघु मदतीच्या आणि पर्यटन व्हिसा असलेल्यांना माघारी पाठवणार। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या तपासाला वेग, एनआयएनं घटनास्थळाचं डिजिटल मॅपिंग केलं असून गोळा केलेले नमुने न्यायवैद्यक प्रयोगशाळेला पाठवले। तसंच बैसरन व्हॅलीला जाणाऱ्या रस्त्यांवरील सीसीटीव्हीही ताब्यात घेतले असून तपासणी। पहलगाम हल्ल्यानंतर आता जम्मूच्या दोडा आणि किश्तवाडमध्ये दहशतवाद्यांवर कारवाई, दहशतवाद्यांच्या घरांची सुरक्षा दलांकडून झाडाझडती। जम्मूमध्ये दहशतवाद्यांविरुद्ध सुरक्षा दलाची मोठी मोहीम, डोडा आणि किश्तवाडमध्ये घरांवर धाडी टाकल्या, सुमारे 15 घरांमध्ये सुरक्षा दलांचं शोध अभियान सुरू। भीतीपोटी पाकिस्ताननं मित्र राष्ट्र तुर्किस्तानकडे मदत मागितली, तुर्किस्तानचं एक C-130 लष्करी वाहतूक विमान पाकिस्तानात, या विमानानं दारुगोळा पाठवल्याची माहिती। केंद्र सरकारकडे दहशतवाद्यांविरोधात स्ट्रॉंग ॲक्शन घ्यायला हवी, एमआयएम खासदार असदुद्दीन ओवैसींची मागणी। काहीही करा पण दहशतवाद संपवा, ओवैसींचं आवाहन। पहलगाम हल्ल्यामध्ये पाकिस्तानचा सहभाग असल्याचा पुरावा द्या, माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीची मागणी। अमित शहा स्वतःसाठी मुस्लिम विरोधी कार्ड खेळतात, आफ्रिदीचा आरोप। जम्मू काश्मीर विधानसभेचं विशेष अधिवेशन सुरू, पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर अधिवेशनात चर्चा। दहशतवादी हल्ल्यामध्ये प्राण गमावलेल्यांना श्रद्धांजली वाहिली। देशात हजारो पाकिस्तानी आले कुठून, सामनाच्या अग्रलेखातून सवाल। बेकायदेशीरपणे पाकिस्तानी हिंदुस्थानच्या कानाकोपऱ्यात जाऊन बिऱ्हाडं थाटतात कशी, असा सवाल उपस्थित करत मोदी सरकारवर निशाणा। पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती बिकट, 20% लोकांना पाकिस्तानमध्ये अन्नही मिळत नाही अशी परिस्थिती। असा पाकिस्तान युद्ध काय करणार, बावनकुळेंची प्रतिक्रिया। फक्त दैव बलवत्तर म्हणून नाशिकचे पर्यटक दहशतवादी हल्ल्यातून बचावले। पहलगाममध्ये जाण्याच्या आदल्या दिवशी घाटात दरड कोसळल्यानं रस्ता बंद झाल्यानं त्यांना पहलगाममध्ये पोहोचता आलं नाही, त्यामुळे सगळे पर्यटक सुदैवानं बचावले। पहलगाम हल्ल्याचा पर्यटन बुकिंगवर परिणाम, आतापर्यंत सुमारे 35 ते 37% बुकिंग रद्द। जम्मू काश्मीरच्या कटरामधील हॉटेल आणि रेस्टॉरंट असोसिएशनचे अध्यक्ष राकेश वजीर यांची माहिती। कटरा पहलगामपासून खूप दूर असल्यानं पर्यटनाला येण्याचं वजीर यांचं आवाहन। दहशतवादी हल्ल्यानंतर अभिनेता अतुल कुलकर्णी काश्मीरमध्ये, आता दहशतवादाला हरवायचंय, अतुल कुलकर्णींचं आवाहन। पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ नांदगावमध्ये कडकडीत बंद, शहरातील व्यापाऱ्यांचा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद। सकल हिंदू समाजाच्या वतीनं बंदची हाक। पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृतांना धाराशिवच्या कळंब इथं श्रद्धांजली अर्पण। ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या वतीनं कॅन्डल मार्च काढत श्रद्धांजली, यावेळी मुस्लिम बांधवांचाही सहभाग। कुपवाडा आणि पूंछ जिल्ह्यासमोरील सीमारेषेवर पाकिस्तानच्या लष्कराकडून गोळीबार, भारतीय सैन्य दलाकडूनही चोख प्रत्युत्तर। देशभक्तीच्या नावाखाली सायबर क्रिमिनल्सकडून गंडा घालण्याचा प्रयत्न, देशाचं सैन्य मजबूत करण्यासाठी पैसे पाठवा, फेक मेसेज व्हायरल। अक्षय कुमारच्या नावाचा वापर करत सायबर मेसेज, तर कोणत्याही अफवांना बळी पडू नका, संरक्षण मंत्रालयाचं आवाहन। नालासोपारात पाकिस्तानी झेंड्याचं समर्थन केल्याप्रकरणी 3घांना अटक, 3 मुस्लिम तरुणांना 30 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी। पहलगामच्या निषेधार्थ वापरण्यात आलेल्या पाकिस्तानच्या झेंड्याला विरोध केला होता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।